महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। विद्यमान खासदार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे। अशातच अहमदनगरमधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते। सुजय विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्याने शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत। त्यामुळे भाजपचे जवळपास 100 कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिकरित्या भाजपचा राजीनामा देणार आहेत। भाजप प्रदेश कार्यालयासमोर या शेकडो कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा इशारा दिला आहे। दरम्यान सुजय विखे पाटील यांच्यावर नाराजी दाखवून भाजपचे ओबीसी प्रदेश सदस्य सुनील रासने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात येऊन त्यांनी आपला राजीनामा दिला आहे। विद्यमान खासदार यांचा संपर्क आणि कामाची व्याप्ती कमी झाली आहे। साखर वाटप कार्यक्रम असे इव्हेंट त्यांनी केले, मात्र ते फेल ठरले आहेत। मी 40 वर्ष झाला पक्षाचा कार्यकर्ता आहे। राम शिंदे, कर्डिले, मोनिका राजले किंवा विवेक कोल्हे यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे। आमची अहमदनगर दक्षिण ही जागा आली पाहिजे, यासाठी मी राजीनामा देत असल्याचे रासने यांनी म्हटले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।